This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र टॉप 10 न्यूज. मी आहे रिंकू आणि आता आपण ऐकूयात राजनीतिक, सामाजिक आणि अपराधी घटनांचा वेगवान आढावा. मध्यरात्री सोलापूर शहरात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. सोलापुरातील आनंद नगर, लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना भयंकर त्रास झालाय. रात्री उशिरा झालेल्या जोरदार पावसामुळे गटाराचे पाणी लोकांच्या घरात शिरले, ज्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे आमदार बळवंत वानखेडे हे विजयी झाल्यानंतर अमरावती शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी बळवंत वानखेडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावल्यामुळे एकच चर्चेला उधाण आले आहे. बच्चू कडू हे महायुतीमध्ये असताना सुद्धा त्यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिला व प्रहारचे उमेदवार यांनी 85,300 मते घेतली, तर नवनीत राणा यांचा फक्त 19,773 मतांनी पराभव झाला. त्यामुळे प्रहारच्या उमेदवाराचा नेमका फायदा झाला तरी कुणाला असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र बळवंत वानखेडे हे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून त्याच बँकेचे बच्चू कडू हे अध्यक्ष देखील आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी बँकेच्या बाहेर बळवंत वानखेडे यांच्या अभिनंदनाचे लावलेल्या या बॅनरचा नेमका अर्थ तरी काय लावायचा असा प्रश्न निर्माण होत असताना या बॅनरची एकच चर्चा अमरावती शहरामध्ये रंगू लागली आहे. मान्सूनचं महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपलं आहे. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, मोताळा, बुलढाणा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मान्सून पूर्व पावसानं शेतकरी सुखावला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा आज येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय. म्हणूनच सकाळपासूनच रत्नागिरी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली, ज्यामुळे शहरातील रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये मराठवाड्यात लोकसभेचे मराठा समाजाचे सर्वच उमेदवार निवडून आले. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्याच पाठोपाठ आज महादेव जानकर यांचा पराभव करून निवडून आलेले परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन रात्री उशिरा भेट घेत त्यांना शाल हार देऊन त्यांचे स्वागत केले. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बंडू जाधव यांचे हार घालून स्वागत केले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुडा भागांमध्ये 17 सेन वरला रस्त्यावर गावाचा पुढे कृषी विभागाला मिळालेले गोपनीय माहितीवरून सदर भागात सापळा रचला असता त्या ठिकाणी बनावट कापसाच्या बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. सदर इसमाकडे 10 पाकिटं अवैध बनावट व विनापरवाना कापूस बियाणे पाकिटांवर 1,050 किंमत असताना स्वतःच्या फायद्यासाठी प्रति पाकिट 4,500 प्रमाणे विक्री करून शासनाची फसवणूक केली म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून आपण पाहत असाल की चोपडा तालुक्यामध्ये बियाण्याच्या संदर्भात आणि विशेष करून कापसाच्या बीटी बियाण्याच्या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. आपल्या नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री मोहन वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आपण जे काही गुणवत्ता नियंत्रण कक्ष होता त्या पथकाने येथील विभागीय गुण नियंत्रक निरीक्षक श्री पान पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी श्री विजय पवार साहेब, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे या सर्वांच्या मदतीने आज आपण 17 सेन परिसरामध्ये या बनावट बियाण्याचे अंबिका निर्मल सीड्स कंपनीचं प्रोडक्शन आहे त्याचं बनावट बियाणं विक्री करण्यासंदर्भात जी काही माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचण्यात आला आणि जवळपास 45,000 रुपये रकमेचे हे जे बियाणं आहे ते जप्त करण्यात आले असून निर्मल सीडच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी देखील ते पडताळणी केली असता सदर बियाणं हे बनावट असल्याची खात्री पटलेली आहे. तरी मी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या प्रसंगी विनंती करतो की आपण कुठल्याही बियाण्याच्या प्रलोभनाला बळी न पडता अधिकृत विक्रेत्याकडून अधिकृत जे बियाण्याला परमिशन आहे तेच बियाणं खरेदी करावं, जेणेकरून आपल्या पुढील हंगामामध्ये जे काही आर्थिक नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल. धन्यवाद. ह्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये बलवाडी म्हणून जे शेजारच्या राज्यात एक विक्रेता आहे त्याला आपण ही ऑर्डर प्लेस केली. त्याचा एक माणूस
इथं माल देण्यासाठी चोपडा तालुक्यातील 17 सेंटची बॉर्डर आहे. त्या बॉर्डरच्या आतमध्ये तो माल विक्रीसाठी घेऊन आला. त्याला आपण संबंधित माल देत असताना गुन्हा नियंत्रण शाखेने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्या कारवाईमध्ये आपण त्या पॅकेटाची पाहणी केली, त्याच्यावर बारकोड, त्याच्यावरचा लेबल नंबर, लॉट नंबर, कंपनीचे प्रतिनिधी यांनाही बोलून घेतलं. त्यांची पण खात्री झालेली आहे. आता कंपनीने पण आपल्याला जबाब दिला आहे की हे जो माल आहे हा कंपनीचं उत्पादन नाही आहे. याचा अर्थ हा आता आमचा पक्का विश्वास झालेला आहे हे बनावट बियाणं आहे आणि हे बनावट बियाणं आता खरीप हंगाम येतोय आणि पावसाच्या आगमनात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई समजूया आपण. त्याच्यातून शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही एक आवाहन करतो, असं कुठं बनावट बियाणं असेल तर तत्काळ आम्हाला याची माहिती द्यावी व त्यांनी देखील असं कुठलंही बनावट बियाणं बाजारात किंवा इतर बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाण्याची खरेदी करायची, पक्क्या बिलामध्येच खरेदी करायची. चोपडा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह व वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला फायदा होणार आहे. विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमॅन जखमी झालाय. घननील मिशाळ हा महावितरणाचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली. काम करताना अचानक तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलविले. दरम्यान याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केलाय. दरम्यान दुसऱ्या अधिकाऱ्यांनी तर आपल्याला कल्पनाच नाही असं उत्तर दिलंय. प्रश्नांची उत्तरे नसल्याने अधिकारी वर्गाने हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाणं पसंत केलं. दरम्यान ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पहा. यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे की सर्व कर्मचारी साहेब सगळ्यांनी एकामेकाला इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे. मी आता कर्मचाऱ्यांना बोललो की तुमचं कुटुंब तुमच्यावरती अवलंबून असतं, तुमची बायको अवलंबून असते, तुमचे आई वडील अवलंबून असतात, तुम्ही मेहनत करतात, तुम्ही लोकांसाठी काम करतात, तर त्या दृष्टीने तुम्ही प्रिकॉशन घ्या, लोकांची काळजी घ्या आणि आपली काळजी पहिली महत्त्वाची घ्या असं मी सांगितलं. साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीने त्याला जर हँगलोज नसेल, कुठे फाटलेले असेल तर त्यांना हँगलोज घेण्यासाठी वरिष्ठ लेवलवरती तुम्ही मागणी करून घ्या. काय फाटलेले असेल तर ते मागणी करून घ्या आणि ते त्यांना हँगलोज द्या. अशा पद्धतीने मी साहेबांना सुद्धा बोललो आहे मेसेजला. तर तुम्ही एवढ्या दृष्टीने लोकांची काळजी घेत असताना परत तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळायला पाहिजे, कर्मचाऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे. त्या दृष्टीने मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस समितीकडून मी त्यांना सांगितलं. कंत्राटी कर्मचारी पोलवर चढून काम करताना महावितरणचा परमनंट कर्मचारी कुठे होता हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे. कुणाच्या मार्गदर्शनात हे काम सुरू होतं? अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यात समन्वय नाही का? हेही प्रश्न उत्तराच्या शोधात आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्यात. महावितरण कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असं ते म्हणालेत. एकंदरीतच महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत अनेकांचे मनुष्य बळी गेलेत. आता तर कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आलेत. अधिकारी वर्ग कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. याआधी आरोस मालवणमध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉक बसून जीव गेलेत. त्यामुळे महावितरणमुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण? की मनुष्याचा जीवही कंत्राटी समजला जात आहे? हे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार असा सवाल नागरिक आता करत आहेत. उन्हाळ्याने आणि दुष्काळाने त्रस्त असलेल्या पाचोरा शहराला आज पावसाने दिलासा दिला आहे. रात्री 9:15 वाजेच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या. अचानक आलेल्या पावसानं काहीशी धावपळ झाली. मात्र अल्लाहदायक सरीने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू उर्फ श्याम बर्वेंनी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजू पारवेंचा पराजय करीत यश संपादन केले. टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त खासदारांची बैठकीला उपस्थिती त्यांनी दर्शवली. याप्रसंगी नवनियुक्त खासदारांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रभारी रमेश चेन्नीथला, सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते सुनील केदार, माजी मंत्री यांच्या
प्रमुख उपस्थितीत रामटेक लोकसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणल्या जाणाऱ्याबद्दल मान्यवरांकडून सत्कार करण्यात आलाय। रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस मागील 10 वर्षांपासून पिछाडीवर होती। काँग्रेसकरिता ही लोकसभा निवडणूक सहज नसल्याने या ठिकाणी युतीचे उमेदवार हमखास निवडून येईल असे असताना काँग्रेसच्या क्षेत्रात सुनील केदार यांनी वन मॅन आर्मीची भूमिका निभावत ही निवडणूक खांद्यावर घेत गावनी गाव खेडेपाडे पिंजून काढले। रात्रंदिवस मतदारांच्या भेटी घेत ही निवडणूक चुरशीची केली। कोणताही पक्षाचा मोठा नेता या भागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला आला नाही, तरीही सुनील केदारांनी आपले सैन्य या निवडणुकीत कामाला लावले। जिंकायचं प्रण मनात घेऊन नियोजन केले, त्या दुपटीने आणखी करून प्रचार केला। जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गावागावात प्रचाराच्या कामात लावले व विजय खेचून आणला हे विशेष। महान्यूज 7 करता राकेश मर्जीवे, नागपूर। आजच्या महाराष्ट्र टॉप 10 न्यूज मध्ये बस इतकंच। पुढील बातम्यांसाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। 40वीं श्री शनि जयंती महोत्सव सप्ताह 2024 6 जून 2024 को रात को ठीक 12 बजे भगवान शनिदेव जी का जन्मोत्सव। इस उपलक्ष्य में तारीख 5 जून 2024 से 10 जून 2024 इस कालावधि में श्री शनि जयंती महोत्सव सप्ताह मनाया जाएगा, जिसके अंतर्गत मनोकामना, अखंड ज्योत, रुद्राभिषेक, भजन कीर्तन, महाप्रसाद भंडारा, पूजा पाठ आदि धार्मिक कार्यक्रमों का होगा आयोजन। अतः आप सभी भाविक भक्तगणों से निवेदन है कि इस शनि जयंती सप्ताह कार्यक्रम में तन मन धन से शामिल होकर पुण्य लाभ प्राप्त करें। विशेष रूप से अखंड ज्योत संकल्प राशि को करवाने के लिए 701 रुपयों का भुगतान करें। हमारा पता शनि मंदिर, न्यू बीडीपेट, प्लॉट नंबर 7, नागपुर। जानकारी हेतु व्यवस्थापक संतोष शर्मा इनसे संपर्क करें 9822714741 पर। फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4AC 2 BHK कॉटेजेस, वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बैंक्वेट्स हॉल और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।